नमस्कार मंडळी, आज मस्त आपण रव्याची मठरी बनवणार आहोत। त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मैदा आहे। मस्त मिक्स करून घेऊया। चवीसाठी मीठ, 1 चमचा तीळ, जिरे घेणार आहोत आपण आणि ओवा। साधी आणि सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यात होणारी आहे। बघू शकता। आणि 2 चमचे आपण तेल वापरणार आहोत। बस हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। जास्त कडकही नाही आणि जास्त सख्तही नाही, आपण असे सॉफ्ट डो लावणार आहोत नाही याचे। आता व्यवस्थित मिक्स झालेले आहे, बघू शकता। थोडे थोडे पाणी टाकून आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। असे दाबून दाबून हे पीठ आपण डो लावणार आहोत ना, एकदम सॉफ्ट आणि नाही आणि डो कडकही नाही। बघू शकता, एकदम इझी लागतोय, हाताला नरम लागतोय। किती छान झालेले आहे डो। हे 20 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत, कारण की रवा फुलतो ना, त्यासाठी। 20 ते 25 मिनिटं झालेले आहे। बघू शकता किती मस्त फुगलेला आहे आणि किती सॉफ्ट आहे। चला आपण आता तेल गरम करून घेऊया आणि याचे मठऱ्या लाटून घेऊया। छोटे छोटे गोळे करून मस्त लाटून घेऊया। बघू शकता, जास्त जाडही नाही आणि जास्त पतली नाही। अशा एखाद्या काटेरी चमच्याने किंवा फोक म्हणतात, याने असे होल करून घेऊया, कारण की याला फुगवणं नाही आहे, एकदम चपटीशी राहणार ही। अशा प्रकारे आपण सगळ्या मठरी लाटून घेऊया आणि दोन्ही बाजूंना असे चमच्याने होल करून घेणार आपण। खालच्या बाजूलाही आपण हे होल छोटे छोटे। गॅस एकदम मध्यम गॅसवर आहे, बघू शकता किती छान। तेल जास्त गरम नाही होणार, आपण एकदम मध्यम, जास्त कडकही नाही। बघू शकता किती छान। एकदम अशा कुरकुरीत आणि मस्त झालेले आहे आपले मठरी। बघू शकता किती छान, एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळलेले आहे। बघू शकता किती छान झालेले आहे। कधी रेसिपी आवडली, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करत जा।